मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा खुर्द या गावात सांडपाण्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आणि विशेष म्हणजे महिलांच्या आंदोलनादरम्यान गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यालयातून निघून गेल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा खुर्द येथे पावसाळ्यापूर्वी नाली व सांडपाण्याची व्यवस्थेची कामे अपूर्ण राहिल्याने संपूर्ण गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यामधील सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज गुडघाभर पाण्यातून शाळेत जावं लागत आहे, तर दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूसह जलजन्य आजारांचा धोका वाढला असून गावात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि पंचायत समितीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत गावातील महिलांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत तातडीने सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र आंदोलन सुरू असताना गटविकास अधिकारी कार्यालयातून निघून गेल्याचा आरोप महिलांनी केला आणि त्यामुळे संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि जांभा खुर्दच्या नागरिकांना सांडपाण्याच्या समस्येतून कधी दिलासा मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जांभा खुर्द येथील नागरिकांचा प्रश्न केवळ सांडपाण्यापुरता मर्यादित नसून तो आरोग्य आणि मूलभूत सुविधांशी संबंधित आहे. तर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. स्वाती शेषराव पेटकर, जांभा खुर्द, जांभ्याला राहते मी. 1.5 महिन्यापासून पाण्याचा खूप त्रास आहे सर. आम्हाला त्रास एवढा आहे का बाहेर निघू नाही देत आहे पाणी. घरात पाणी चाललं आमच्या. लेकरं कसे शाळेत जातील काही असं सुचत नाही आहे. बाहेर निघालं की पाणीच पाणी, घरात पाणी, दारात पाणी. आणि ते पाणी बी नाही चाललं. नाल्याचं पाणी इतका वास येऊन राहिला की लयच वास येत आहे. हे समस्या आम्हाला पूर्ण करून द्यावं त्याने नालीचं. हिच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, नाही तर आम्ही उपोषण करतो इथं. पाणी नाली काढून द्या म्हणा. आम्हाला पाण्याचा लय त्रास आहे. आमचे लेकरं शाळेत कशी जावे समजत नाही. दीपाली लंगोटे, जांभेहून बोलत आहे मी. आमच्या इथं पाण्याचा म्हणजे एवढा त्रास आहे की पूर्ण नाल्या रोड सहित वाहून राहिल्या. संडास बाथरूम पूर्ण भरते. आम्ही गांगोळा ते कुठं करणार आहे? आम्ही शाळेचे लेकर आहे. एवढा त्रास आमचा. मागणी मागतो आम्ही. त्या नाल्याचं काम त्यांनी शासनाने करून द्या. म्हणजे एवढेच. रंजना मोहोळ आणि जांभ्यात राहते. सांडपाणी खूप आमच्या घरापुढे जमलेलं आहे आणि त्याच्यातनी 25 वर्षापासून पाणी जात होतं जुन्या गड्ड्यातनी. आता नवीन श्वास गड्डा केला त्याच्यातनी पाणी जात नाही. खूप पाणी जमलेलं आहे आमच्या घरासमोर की जाता नाही येत, येता येत नाही. लेकराली मुलांना शाळेत जाता नाही येत. आपण निघाला त्रास आहे. ग्रामपंचायतीने नवीन एक काम केलंय, त्याच्यामधून पाणी जात नाहीये. शोषखड्डा केलाय त्याच्यातनं पाणी जात नाही अशी या महिलांची तक्रार आहे. तर त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. त्यांनी पाहणी केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की थोडस मोठा त्याच्यामध्ये खर्च अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायतकडनं आम्ही प्रस्ताव मागून घेतोय, जिल्ह्याला पाठवतो, जेणेकरून डीपीसी मधनं आपल्याला त्याच्यातनं फंड येईल आणि त्याच्यातनं ते काम करून घेत आहे. माझ्या तर काही निदर्शनास नाही आलेलं. आता मुद्दा काढला त्यांनी, तसं काही माझ्या निदर्शनास यापूर्वी त्यांनी आणलेलं नाही. निदर्शनाला आलं त्या अनुषंगाने मी कारवाई करून घेतो.